तर महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे। राज्यात लोकसभेच्या 48 जागांपैकी 40 जागा वाटपाचं कोडं सुटल्याचं कळत आहे। पण उरलेल्या 8 जागांचं काय प्रश्न आहेत। सोबतच वंचितने मवियाशी आघाडी केल्याचंही बोललं जातंय। जर तसं असेल तर वंचित किती जागांवर निवडणूक लढणार? वंचितच्या येण्यानं जागा वाटपाचा तिढा सुटणार की अधिक गुंतागुंत होणार असा प्रश्न उपस्थित होतोय। पाहूयात। मवियाचा 40 जागांचा तिढा सुटला। मवियात 8 जागांवर तिढा कायम। वंचितच्या एंट्रीने गुंता सुटणार की वाढणार? वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत आम्ही केलेला आहे, त्यांना समाविष्ट केलेला आहे। अजून मानायचं नाही। मवियात सर्वाधिक वादाचा मुद्दा ठरलेल्या जागा वाटपाच्या तिढ्यावर अखेर तोडगा निघाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। वंचित बहुजन आघाडीला सामावून घेतल्याचं अधिकृत पत्र मवियाकडून जाहीर करण्यात आलंय। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या कोट्यातली अकोला लोकसभा मतदारसंघाची जागा सोडल्याचं समजतंय। एकीकडे जागा वाटपात वंचितचा विचार केला जातोय, तर दुसरीकडे आंबेडकर म्हणतायत आमचा मवियात समावेश झालेला नाही। तर मग महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला असं मानायचं की नाही? अजून मानायचं नाही। तर मग महाविकास आघाडीत वंचितचा समावेश झाला असं मानायचं की नाही? अजून मानायचं नाही। पण याच वेळी त्यांनी जागा वाटपासंदर्भात सूचक विधानही केलंय आणि नाना पटोलेंच्या सहीवरून सुद्धा टोला हाणलाय। नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात, पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहेत, ते निर्णय घेतील। त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे। जो अजेंडा आम्ही असताना दिलेला आहे तो, आणि त्याच्याच बरोबर हे जे 3 घटक पक्ष आहेत, काँग्रेस, त्याच्यानंतर NCP आणि उद्धव ठाकरे शिवसेना, यांचा शीट शेअरिंगचा फॉर्म्युला 2 तारखेपर्यंत तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो। केंद्रामधलं BJPचं गव्हर्नमेंट पुन्हा येणार नाही या दक्षतेसाठी आम्ही कुठलाही पर्सनल इश्यू, इगो किंवा इतर काही आड येऊ देणार नाही। 2 फेब्रुवारीच्या बैठकीतूनच मवियातील वंचितचं स्थान नक्की होईल। पण सध्या मवियात 40 जागांचा फॉर्म्युला कसा ठरलाय ते पाहूया। काँग्रेस 14 जागा, शिवसेना ठाकरे गट 17 जागा, त्यापैकी 15 जागांवर शिवसेना ठाकरे गट लढवेल। 1 जागा वंचित बहुजन आघाडीसाठी असेल, तर 1 जागा स्वाभिमानी पक्षासाठी सोडली जाईल। तर राष्ट्रवादी काँग्रेस 9 जागांवर निवडणूक लढवेल। मात्र एका जागेवर वंचित समाधानी होईल असं वाटत नाही। 2019चे निकाल पाहिले तर वंचितला अकोल्यात 2,78,848 मतं होती, बुलढाण्यात 1,72,627 मतं होती, हिंगोलीत 1,74,051 मतं होती, नांदेडमध्ये 1,66,196 मतं होती, परभणीत 1,49,946 मतं होती, गडचिरोली चिमूरमध्ये 1,11,468 मतं होती, लातूरमध्ये 1,12,255 मतं होती, सोलापुरात 1,70,007 मतं होती, सांगलीत 3,234 मतं मिळाली आहेत। या आकडेवारीवरून वंचितची ताकद लक्षात येते। त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी एकाच जागेवर समाधानी राहणार की मग 2 फेब्रुवारीच्या बैठकीत वेगळा निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीमधील समावेशानंतर महाविकास आघाडीची ताकद जरी वाढली असली तरी आता महाविकास आघाडीला आपल्या घटक पक्षांना जागा वाटपामध्ये समान न्याय द्यावा लागेल, तेवढंच त्यांचं समाधान करावं लागेल। आणि हे जर आव्हान महाविकास आघाडीतील नेत्यांनी पेललं आणि त्यात जर ते यशस्वी झाले तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसमोर महाविकास आघाडीचं एक मोठं आव्हान उभं राहील। कॅमेरामन अजित शिवतरकर समेत वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।